तुम्हालाही तुमच्या कामांमध्ये हेल्प हवी असते का? तर तुम्हीही तुमच्या मिस्टरांना सांगू शकता की सुट्टीच्या दिवशी मुलांना थोडा वेळ बाहेर खेळायला घेऊन जा, की जेणेकरून ते बाहेर जेवढा वेळ खेळायला जातील तेवढा वेळ तुम्ही तुमच्या कामांना देऊ शकता. ते मुलांना खेळायला घेऊन जातील ही तुमच्या कामासाठी तुम्हाला झालेली हेल्पच असते. तुमच्या मिस्टरांना कोणत्या कामात हेल्प करायला आवडतं ती हेल्प तुम्ही घेऊ शकता, कारण की घरातील दिवसभर खूप जास्त कामं असतात. त्यामुळे हेल्प घेणं हीच समजदारी आहे. तुम्हालाही असं होतं का, दिवसाची सुरुवात झाली नाही की कोणी तुम्हाला एक गोष्ट बोलून दिली, बस आता एका गोष्टीमागे तुम्ही तुमचा पूर्ण दिवस खराब करणार, त्या व्यक्तीसाठी ज्याची तुमच्या लाईफमध्ये काहीही महत्त्व नाही आहे आणि तुम्ही इतकं त्याला महत्त्व देणार की पूर्ण दिवस त्याच गोष्टीचा विचार करत राहणार. पण असं करायचं नाही आहे. एका कानाने ऐकून दुसऱ्या कानाने सोडून द्या. आपला दिवस पॉझिटिव्ह विचारांनी स्टार्ट करायचा आहे हा विचार करूनच दिवसाची सुरुवात करा. आपली बॉडी आणि माइंड आपल्या कंट्रोलमध्ये पाहिजे. आपण स्वतःला खुश ठेवणे ही आपली जबाबदारी आहे. आपल्यावर खर्च करणेसुद्धा आपली जबाबदारी आहे. आपण स्वतःला कायम मागे ठेवतो. मुलांसाठी घेऊ, हजबंडसाठी घेऊ, आपल्याकडे तर खूप गोष्टी आहेत. पण नाही, शॉपिंग केल्याने स्ट्रेस कमी होतो. टिपटॉप बनून राहा, चांगले आणि जे ट्रेंडमध्ये कपडे आहेत ते खरेदी करा. लाईफ एकदाच मिळते, परत परत मिळत नाही. सेविंग पण करा, सेविंग खूप महत्त्वाची आहे. पण खर्च पण करा. आपली स्वतःची व्हॅल्यू स्वतः ओळखा. स्वतःची वर्थ स्वतः समजून जाणार तर दुसऱ्याकडच्या ॲप्रिशिएशनची गरज नाही वाटणार. एकदा नक्की ट्राय करा. चला तर मग आजसाठी एवढंच. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या आणि आपल्या चॅनलला नक्की फॉलो करा. बाय.